नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 इंचाची बाही कशी कटिंग करायची ते बघूयात। 10 इंचाची बाही आपण 36 साईजच्या मापासाठी 10 इंचाची बाही कटिंग करणार आहोत। तर चला आपण इथे सुरुवात करूया। तर बघा, इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। ही बंद बाजू आहे, बंद बाजूकडून आपण उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर बाहीच्या उंचीसाठी आपण उंचीमध्ये 1 इंच मिळत असतो अस्तरची बाही असेल तेव्हा, आणि जर बिना अस्तरची बाही असेल तर 1.5 इंच किंवा 1.25-2 इंच घ्यायचं आहे। कारण ज्या पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला आपली पट्टी दुमडायची असते, कोणाला छोटी पट्टी हवी असते, कोणाला मोठी 1 इंचाची पट्टी हवी असते। तर छोटी पट्टी हवी असेल तर 1.5 इंच घ्या, आणि जर मोठी पट्टी हवी असेल तर तुम्ही 1.25-2 इंच घेऊ शकता। तर चला, इथे मी 11 इंचावर मार्किंग करून घेते। 1 इंच मिळून 10 इंचाची आपली बाही आहे। 2 ठिकाणी आपण इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी मार्किंग करून घेतलं आहे। तर बघा, आता आपण उंचीचं माप टाकून झालेलं आहे आपला। आता आपण कॅप हाईट घ्यायची आहे। 10 इंचासाठी आपण 3.25 इंचावर कॅप हाईटचं माप टाकायचं आहे। तर बघा, 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचे, 3.25 आणि 3.25 इंचावर पुन्हा एकदा आपण इथे सरळ रेषाशी आखून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आपला दंडघेर आहे 10 इंचाची बाही आहे, दंडघेर आहे आपला 11 इंच। तर त्याचा हा अर्धा करायचा आहे 5.5 इंच। तर 5.5 इंचावर मार्किंग करायचे आहे, आणि 1.5 इंच इथे शिलाई मार्जिन पण त्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे 2 मार्किंग आपण करून घेतलं आहे। तर आता कॅप हाईटचं माप झालं हे इथे आपण हे पूर्ण उंचीचं माप घेतलं। तर बघा, आता आपली जी बाहेरुंदी आहे ती बाहेरुंदी आपल्याला काही काढायची गरज नाही। जो काय दंडघेर आहे 36 साईजचा, तर तो आहे 7.25 इंच। तो ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे, किंवा आपण अंगावरून मोजून घेतला तरी चालतो। तर 7.25 म्हणजेच पूर्ण मुंडा घेर 15.5 इंच आपला मुंडा घेर आहे। तर बघा, 15.5चा अर्धा आपल्या इथं 7.25। तर ते असा तिरका उंचीच्या साईडने आपण तिरका 7.25 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, 7.25 इंच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। बघा, डार्क करून दाखवते 7.25, आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर बघा, हे जे काय अंतर मिळाले आहे ही झाली आपल्याला आपल्या बाहीची घडी। तर बाहीची घडी या पद्धतीने जर तुम्ही काढली तर तुमची बाही कधीच बघा आपल्या ब्लाऊजच्या मुंड्याला जोडताना कमी पडणार नाही। बघा, या पद्धतीने आपल्या बाहीची घडी इथे मिळालेली आहे। बघा, कुठलाही फॉर्म्युला नाही वापरलेला, काही नाही। मुंडा घेराचं माप टाकायचं आहे, आणि त्यानुसार आपल्याला ऑटोमॅटिक बाहीची जी घडी आहे, रुंदी आहे, ती मिळालेली आहे। या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा। कोणत्याही मापाची बाही असू द्या, छोटी असू द्या, लॉंग असू द्या, तरीसुद्धा तुमची बाही अगदी परफेक्टच येणार आहे। बघा, या पद्धतीने आपण फिटिंगची रेषा आहे, आणि हे जे आहे आपलं ते मार्जिन आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा, म्हणजे जो काही पाठीमागचा मुंडा आहे बाहीचा आणि पुढचा, तर शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, हलक्या हाताने आपण बघा अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने बघा। तर या रेषेपासून बघा किती अंतर आहे, तर अर्धा इंच हे वरती आपण या रेषेपासून अर्धा इंचावर वरती घेतलेला आहे। आता पुढच्या मुंड्याचा शेप देताना बघा, इथून सुरुवात करायची आहे। तर इथपर्यंतचं हे जे 1.5 इंच अंतर असेल त्यापासून बघा या पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं, आणि बघा इथे असं सरळ न जाता थोडं 1/2 इंच क्रॉस गेलं तरीसुद्धा इथे आपल्याला बाही जोडताना चुन्या पडत नाही। या भागामध्ये अशा पद्धतीने कटिंग करायचं। बघा, खूप छान असा हा मुंड्याचा आकार आलेला आहे। बघा, हा आहे आपला पाठीमागचा मुंडा, हा आहे पुढचा मुंडा। सरळ व्यवस्थित हाताने जर तुम्ही मुंड्याला आकार दिला तर काही प्रॉब्लेम नाही। कुठलंही मार्किंग मेजरमेंट नाही घेतलं तरीसुद्धा एकदा सवय झाल्यावर आपण मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित देऊ शकतो। तर आता आपण काय करूया, कटिंग करून घेऊया।
खूप सोपी अशी पद्धत आहे, कुठलाही फॉर्म्युला इथे आपण वापरला नाही. सोपी अशी उंची आणि दंडघेर आणि मुंडाघेर ही मापे टाकून घेतली आहेत आणि बाहीचं इथे आपण ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली ही बाही इथे लॉंग अशी बाही तयार झालेली आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करून बघा. खूप छान अशी ही पद्धत आहे. 10 इंचाची बाही आहे. खूप सोप्या पद्धतीने मी इथे दाखवली आहे. नक्की तुम्ही ही पद्धत वापरून करा. कुठलाही फॉर्म्युला चार्ट वापरायचा नाही. अगदी 5 मिनिटात बाहीचं कटिंग तुम्ही सहजपणे करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.